हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आय होप की तुम्हीही छान आणि मजेत मस्त असणारच. आजचा व्हिडिओ असा आहे की लोकांचा जर विचार केला ना तर जीवनामध्ये आपण कधीच पुढे जाणार नाहीत. आणि माझा काही त्यात मी अनुभव सांगणार आहे की मी म्हणजे रील्स असू द्या किंवा व्हिडिओ असू द्या याची सुरुवात कशी केली. तर तेच थोडासा माझा अनुभव मी आज सांगणार आहे. आणि पहिल्यांदा एक गोष्ट मला सांगायची आहे की लोक काय म्हणतील हा हा विचार पहिल्यांदा तर आपण सोडावा लागतो. ज्यावेळेस पण आपल्याला सोशल मीडियावर काम करायचं असेल ना तर त्यावेळेस एकच विचार करायचा की आपल्याला सक्सेस व्हायचं आहे, जीवनामध्ये काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे. असं नाहीये की लोक काय म्हणतील किंवा आपण रील्स काढलं तर आपले रिलेटिव्ह काय म्हणतील किंवा जवळचे लोक काय म्हणतील मग आपण काहीही करू शकत नाहीये, असं आहे. मला एकच सांगायचंय, ज्यावेळेस आपल्यावर वाईट वेळ येते त्यावेळेस ते लोक आपल्या जवळ येतात का? नाही येत ना. आपल्या वाईट वेळामध्ये आपल्यालाच तिथे राहावं लागतं, ठाम राहावं लागतं आपल्याला. त्यामुळे लोकांकडे लक्ष द्यायचं नाहीये. आणि राहिली म्हणजे माझी सुरुवात, खूप जण मला विचारत आहेत दादा की तुम्ही कसं सोशल मीडियावर आलात किंवा मग व्हिडिओची सुरुवात कशी केली, तर तोच थोडासा अनुभव मी आज सांगणार आहे. तर मी सोशल मीडियावर 4-5 वर्ष झालं, लॉकडाऊन नंतर मी सोशल मीडियावर सुरुवात केली. पण माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्सच नव्हता. आणि मी खूप 3-4 वर्ष मी प्रयत्न करायचे, नंतर चॅनल डिलीट करायचे, प्रयत्न करायचे, नंतर चॅनल डिलीट करायचे. एक ते आतूनच येत नव्हतं की असं वाटायचं, थोडे दिवस असा व्हिडिओ वगैरे काढला ना असं वाटायचं की लोक काय म्हणतील, जवळचे काय म्हणतील, आपण व्हिडिओ मी चांगलेच व्हिडिओ बनवायचे, छानच व्हिडिओ बनवायचे. आता जशी तुम्ही माझे रील्स बघतात ना तशा टाईपच मी व्हिडिओ बनवायचे. पण तरीही माझ्या मनामध्ये एक भीती होती, एक दडपण होतं की काय म्हणतील, जवळचे लोक काय म्हणतील, रिलेटिव्ह काय म्हणतील, असा माझ्या मनामध्ये विचार होता. मग नंतर मी एक विचार केला की नाही, आपल्याला हे करायचंच आहे आणि आपल्याला यात सक्सेस व्हायचंच आहे. तर ज्या वेळेस आपण हे मनातून ठरवतो ना की आपल्याला हे करूनच दाखवायचं आहे, त्यावेळेस नक्कीच तुम्ही जिंकतालच आणि जिंकणारच. 100% तुम्ही जिंकणार असं आहे. आणि तोच माझाही अनुभव आहे. मी विचार केला आता मी चॅनल डिलीट करणार नाही. आता चॅनल काही होऊ जा, पण मला चॅनल मोनेटाईज करायचं आहे आणि मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी ओळख निर्माण करायची आहे. तर त्यासाठी मी प्रयत्न करत राहिले. आणि मग त्यावेळेस मी मागे वळून पाहिलंच नाही की लोक काय म्हणतील म्हणून. कारण की कसं आहे माहितीये का, जीवनामध्ये लोक कोणाला काय नावं ठेवत नाहीत हे मला सांगा. लोक तर देवाला हे नावं ठेवतात, आपण तर माणसं आहेत. तर लोकांचा विचार करायचा नाही. आपल्यावर ज्या वेळेस वाईट वेळ येते ना त्यावेळेस आपल्याला कोणीही मदत करत नाही. त्यामुळे आपण आपल्या पायावर उभं पाहिजे आणि आपण स्वावलंबी पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोणाकडेच अशी आपली गरज नाही लागली पाहिजे की हे आले पाहिजे आपल्याला वाईट वेळेमध्ये किंवा ते आले पाहिजे वाईट वेळेमध्ये, असं आहे. आणि तिथून जी मी सुरुवात केली ना, आणि एक माझा अजून एक अनुभव सांगते मी की मला लहानपणापासूनच डान्स करायची, रील्स बनवायची ही खूप आवड होती. मी कधीतरी माझे फोटोज पण तुमच्यासोबत शेअर करेन. मी जेव्हा पण 5वीचे, 6वीचे, 7वीचे, 10वी पर्यंतचे माझे डान्स मी केलेले जे पण आहेत ना फोटोज वगैरे तसेच आहेत. आवड तर मला पहिल्यापासूनच होती. खूप जण म्हणतात खूप छान रील्स बनवतात ताई. त्यावेळेस एवढा आनंद होतो ना की काय सांगायचं. असं आहे, जे करतो ते साध्य झालं. असं वाटतं की हा आपण जे करतोय ना त्याला सगळेजण एवढं प्रोत्साहन देत आहेत आणि आपल्याला एवढं म्हणजे हे करतात की पुढे जाण्यासाठी खूप खूप प्रोत्साहन देतात की नाही ताई तुम्ही करा आणि तुम्ही नक्कीच एका दिवशी. मला तर खूप जण एवढे छान छान मेसेज करतात ना, दादा लोक आणि ताई पण आता करत आहेत, तर खरंच खूप छान करतात मेसेज. त्यामुळेच माझं अजून थोडं म्हणजे प्रोत्साहन वाढलेलं आहे. आणि खरं सांगायचं झालं तर लहानपणापासूनच आवड होती. मग कुठं ना कुठं मुलं मोठे झाले आणि लहान लहान होते त्यावेळेस मी कधी विचारच केला नाही. मुलं ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस मी कधीच विचार केला नाही की मला काहीतरी करायचं आहे. सोशल मीडियाचा असू द्या, कुठल्याही गोष्टीचा असू द्या, मी कुठलाच विचार केला नाही. पण ज्यावेळेस आता मुलं स्कूलला जायला लागले, मला फ्री वेळ मिळायला लागला आणि त्यात मला असं वाटायचं की मी काहीच म्हणजे मी करते घरी सर्व काही आपण करतोच. महिला हाऊसवाईफ ज्याही असतील ना त्या घरचं सगळं काम करतात. पण असं वाटायचं की आपण काहीच करत नाही. आपल्या तर अंगामध्ये कला आहे
किंवा पण मग हा विचार येतो की कोण काय म्हणेल का, कोण काय हे करेल का. आणि खरंच माझ्या जीवनामधलं तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या नवऱ्याचाही सपोर्ट मला छान मिळाला. ते म्हणले कर, तुला जीवनात तू चांगल्याच गोष्टी कर, वाईट तर कुठल्याच गोष्टी करत नाहीस ना, मग चांगलीच कर, तुझ्या अंगामध्ये कला आहे. त्यांनाही माहिती होतं पहिल्याचपासून की हिला डान्सिंग आवडतो किंवा मग ऍक्टिंग हिला खूप आवडते, हे त्यांनाही माहिती होतं असं आहे. पण ते कुठं ना कुठं मनामध्ये राहायचं की काहीतरी करायचं याच्यामध्ये, जर आहे ना आपल्यामध्ये तर नक्कीच. या विचाराने काही महिला अजूनही काही करत नाहीत की लोक काय म्हणतील, हाच विचार अजूनही काही महिलांच्या म्हणजे मनामध्ये असतो. तर त्यांनीही सोडून टाका. लोक काही म्हणू द्या किंवा लोक चांगलं राहिलं तरी म्हणतात, वाईट वागलं तरी लोक म्हणतात. कुठल्याच पद्धतीने आपल्याला लोकांचा विचार केला तर कुठल्याच पद्धतीने लोक आपल्याला जगू देत नसतात. त्यामुळे आपलं जीवन आहे ते आपल्या पद्धतीनंच आपण जगायचं आहे, असं आहे. तर तीच थोडाफार मला खूप जण विचारतात म्हणून मी छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की मला लहानपणापासूनच आवड होती, म्हणून मग मी रील्स करायला सुरुवात केली आणि व्हिडिओ पण बनवायला सुरुवात केली. रील्सला तर प्रचंड प्रेम दिलेलं आहे तुम्ही आणि मनापासून सर्वांना धन्यवाद. तर हाच टॉपिक मला आज तुम्हाला सांगा असं वाटला. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कोणाला मेंबरशिप व्हायचं असेल चॅनलचं तर चॅनलची मेंबरशिप ही घेऊ शकता. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.